Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, today we shall discuss one important test paper on the topic of Be Smart. Actually this lesson or this topic is taken from 10th standards English lower level textbook. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे, विशेषतः इयत्ता 10वीच्या मुलांसाठी. कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करीत आहोत की तुम्हाला जो 1.4 बी स्मार्ट लेसन आहे की तुमचे गोल कशा प्रकारे डिसाईड करायला पाहिजे आणि गोल अचीव करण्यासाठी आपल्याकडे कोणती क्वालिटीज पाहिजे, आणि म्हणून हा टॉपिक किंवा हा लेसन खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती हमखास एक्झाममध्ये पॅसेज विचारला जातो. आपण या टेस्ट पेपरमध्ये जवळपास 3 पॅसेज आपण इम्पॉर्टंट घेतलेले आहेत आणि 1 रायटिंग स्किलचा टॉपिक, आणि त्याचे क्वेश्चन्स कशा प्रकारे असतात आणि आन्सर्स कशा प्रकारे लिहायचे हे सगळे डिटेल्समध्ये या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघायला विसरू नका. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. लेट्स गो. ओके, बी स्मार्ट. तुम्हाला क्वेश्चन दिला जातो, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज. आता इथे तुम्हाला पॅसेज दिलेला आहे. आय विल नॉट डिस्कस द होल पॅसेज, कारण पॅसेज किंवा हा लेसन डिस्कस करण्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. इथे आपण डायरेक्टली क्वेश्चन्स बघूया आणि त्याचे आन्सर्स बघूया. A1 5 टाईप्स ऑफ क्वेश्चन विचारले जातात. A1, A2, A3, A4 आणि A5 टोटल 10 मार्क्ससाठी, आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटी किंवा प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्क्ससाठी असतो. आता A1 आपण बघूया. से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर राईट ऑर रॉंग. इथे राईट ऑर रॉंग येईल किंवा ॲग्री ऑर डिसॲग्री येईल किंवा ट्रू ऑर फॉल्स सिमिलर आहे. ओके, खालील स्टेटमेंट म्हणजे वाक्य, ते राईट आहेत की रॉंग आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, वी वोंट अचीव आवर गोल्स अनलेस वी टेक ॲक्शन टू अचीव देम. आता हे राईट ऑर रॉंग कशा प्रकारे ओळखायचं? काही विद्यार्थ्यांना दिलेलं सेंटेन्सचा मिनिंग कळत नाही, मग आन्सर लिहायचं आहे. त्यांनी काय करायचं आहे, अशा प्रकारे जेव्हा वाक्य येतात, दिलेले वाक्य किंवा सेंटेन्स पॅसेजमध्ये आहे तसंच असेल तर ते राईट किंवा ॲग्री आपण म्हणू शकतो किंवा ट्रू म्हणू शकतो. जर त्या सेंटेन्समध्ये चेंजेस असेल तर ते काय असणार आहे, रॉंग असणार आहे किंवा फॉल्स असणार आहे. आता सेंटेन्स काय, वी वोंट अचीव आवर गोल्स अनलेस वी टेक ॲक्शन टू अचीव देम. आता हे सेंटेन्स या पॅसेजमध्ये ॲज इट इज आलेलं आहे. ओके, त्यामुळे हे सेंटेन्स कसं आहे, राईट आहे. नेक्स्ट, वी ऑल डोंट हॅव नॅचरल टॅलेंट. पण या पॅसेजमध्ये काय म्हटलेलं आहे, वी ऑल हॅव अ नॅचरल टॅलेंट. आपल्या सर्वांमध्ये नॅचरल एक नैसर्गिक टॅलेंट असतं. सो दिलेल्या वाक्यामध्ये निगेटिव्ह सेंटेन्स आहे, याच्यामध्ये पॉझिटिव्ह अर्थाने आलेला आहे, त्यामुळे हे सेंटेन्स कसं आहे, रॉंग आहे. थर्ड, द स्किल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन विल. नो. पॅसेजमध्ये जे सेंटेन्स आलेले आहे, द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन स्किल. तुम्ही इथे बघू शकता. असे जर आपण टोटल केअरफुली पॅसेज बघितलं तुम्हाला दिसेल, बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन दी स्किल. ओके. 4th सेंटेन्स आहे, गोल्स हेल्प टू स्टीर अ कोर्स ऑफ लाईफ. ओके, गोल्स स्टीर्स अ कोर्स ऑफ लाईफ. तर हे वाक्य ॲज इट इज आलेलं आहे, म्हणून हे वाक्य कसं आहे, राईट आहे. तर तुम्ही पूर्ण सेंटेन्स लिहिण्याची गरज नाही, नंबर टाकून राईट रॉंग जे आहे ते तुम्ही ते लिहू शकता. सो 2 आउट ऑफ 2 मार्क्स या ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा A1च्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला सहजपणे मिळू शकतो. याच पॅसेजवरती ॲक्टिव्हिटी नंबर 2 आहे, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स युझिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम द पॅसेज. आता हे कधी ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला A1मध्ये पण विचारली जाते. स्मार्ट गोल्स आर डॅश डॅश दिले बघा. स्मार्ट गोल्स आर मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. या प्रकारे लिहू शकतो. आन्सर इथे बघू शकता. स्मार्ट गोल्स आर मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. घाई करण्याची नाही, व्यवस्थितपणे तुम्ही क्वेश्चन रीड केलात तर तुम्हाला आन्सर मिळू शकतो. सेकंड जो क्वेश्चन आहे, सम पीपल फाइंड सेटिंग गोल्स चॅलेंजिंग बिकॉज. का त्यांना चॅलेंजिंग वाटतं? कारण दे कॅन नॉट. one point, they fear failure in absence of any goal, and second, they cannot. आता हे सेंटेन्सेस आहेत तुमच्यात. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे तुम्हाला A1 आणि A2ची ॲक्टिव्हिटी जी असते पॅसेजवरती, त्याचे आन्सर्स मोस्ट ऑफ द टाइम यू विल गेट इन द गिवन पॅसेजमध्ये त्याचं उत्तर तुम्हाला सहजपणे मिळेल. ठीक आहे. आता आपण ॲक्टिव्हिटी नंबर 3 बघूया. से वेदर द अंडरलाईन वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्स आर यूज्ड ॲज नाउन, वर्ब और ॲडजेक्टिव्ह. आता हे तुमच्या पार्ट्स ऑफ स्पीच आहे. नाउन म्हणजे काय, वर्ब म्हणजे काय, ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय. आता इथे वाक्य दिलं आहे, द बॅन इज इम्पोज्ड ऑन द यूज ऑफ प्लॅस्टिक बॅग. आता इथे जो यूज शब्द आलेला आहे तो नाउन म्हणून आलेला आहे, वर्ब म्हणून आलं आहे की ॲडजेक्टिव्ह म्हणून आलं आहे. जर आपण जे सेंटेन्स नीट बघितलं, द बॅन इज इम्पोज इथे वर्ब आहे, आणि ऑन द
यूज ऑफ प्लॅस्टिक बॅग हे तुम्हाला ऑब्जेक्ट म्हणून आलेलं आहे. सो यूज ऑफ प्लॅस्टिक बॅग हा ऑब्जेक्ट म्हणून आलेला आहे, म्हणून ऑब्जेक्ट हा नेहमी नाऊन किंवा प्रोनाऊन असतो, म्हणून हा यूज हा काय आहे, नाऊन आहे. ठीक आहे. वी शुड यूज, आपण यूज करायला पाहिजे, उपयोग करायला पाहिजे. इथे यूज जो आहे इथे वर्ब म्हणून आहे. दे हेल्प टू स्टीर अ कोर्स ऑफ लाईफ. ते हेल्प जो शब्द आहे, दे हेल्प, ते मदत करतात. हेल्प इथे सुद्धा सब्जेक्ट वर्ब हा वर्ब म्हणून आले आहे. द कंपनी हॅज अ हेल्प डेस्क. कंपनीकडे हेल्प डेस्क आहे, म्हणजे त्यांनी कंपनीने असे एक हेल्पिंग सेंटर जे बोलतो ना, त्याच्यामध्ये हेल्प डेस्क जे बेंच मांडतो ते तुम्हाला हेल्प करीत. हेल्प डेस्क. सो डेस्कबद्दल तुम्हाला एक्स्ट्रा माहिती सांगतो हेल्प म्हणून. हा काय झाला, ॲडजेक्टिव्ह. सो इथे हेल्प हा वर्ब म्हणून नाही, ते इथे हेल्प हा ॲडजेक्टिव्ह म्हणून आला आहे. सो अशा प्रकारे हा पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे नाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह जर तुमची क्लिअरली माहिती असेल त्याच्यावर तुम्ही सेपरेट व्हिडिओ बनवले ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघूया, जे A4 तुम्हाला ग्रामरच्या रिलेटेड असते. पिक आउट द इन्फिनिटिव्ज फ्रॉम द स्टेटमेंट. बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला जातो. इन्फिनिटिव्ज म्हणजे टू प्लस वर्ब. टू आणि त्याच्यापुढे वर्ब आहे का सेंटेन्समध्ये बघायचं. वी यूज दॅट टॅलेंट टू सेट आवर गोल्स. टू सेट. सो टू सेट हे काय आहे, त्याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह आहे. नेक्स्ट सेंटेन्समध्ये क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस. टू ट्रॅक काय आहे, इन्फिनिटिव्ह आहे. थर्ड, इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स. टू क्रिएट आलं ना. सो अशा प्रकारे टू क्रिएट. वी नीड टू ब्रिंग डाऊन लाईफ इमेज टू अर्थ अँड प्लान टू एक्झिक्यूट आणि टू ब्रिंग याच्यामध्ये काय आहेत, इन्फिनिटिव्ह म्हणून आलेलं आहे. सो इन्फिनिटिव्ह म्हणजे टू प्लस वर्ब, आणि त्याला ऑरमध्ये कधी कधी जिरण किंवा प्रेझेंट पार्टिसिपल विचारला जातो, ते आपण पुढे बघूया. सो अशा प्रकारे A4 पण ॲक्टिव्हिटी ते कंप्लीट होते. A5 ॲक्टिव्हिटीची पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन असो. यू हॅव टू राईट हिअर युअर ओन आयडियाज ऑर थॉट्स. तुम्हाला इथे तुमचे स्वतःचे मत इथे व्यक्त करायचं, स्वतःच्या मनाने उत्तर लिहायचं असतं. इथे क्वेश्चन काय दिलं आहे बघा. डू यू हॅव अ गोल इन युअर लाईफ. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एखादं ध्येय किंवा उद्दिष्ट आहे का. अँड व्हॉट एफर्ट्स विल यू मेक टू अचीव इट. ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल. या प्रकार जनरल क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्हाला काय बनायचं आहे आणि ते होण्यासाठी तुम्ही काय करणार. सो इथे आपण एक एक्झाम्पल म्हणून दिलं आहे. येस, आय हॅव चोजन माय गोल इन लाईफ. आय वॉन्ट टू बी अ टॉप म्युझिशियन. तुम्ही आय वॉन्ट टू बी अ ग्रेट क्रिकेटर. आय वॉन्ट टू बी अ ॲक्टर. आय वॉन्ट टू बी अ डॉक्टर. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता जे तुम्हाला बनायचं आहे, पण सेंटेन्स कन्स्ट्रक्शन प्रॉपर यायला पाहिजे. I want to be a top musician. To reach my goal, I will keep trying and moving forward, even when it's hard, using my talent and hard work. I believe that my faith in God, perseverance, courage, and positive thinking will help me succeed. So in this way, you can write the answer and you will get 2 out of 2 marks. So हा फर्स्ट पॅराग्राफ किंवा पॅसेज झाले. आता पण नेक्स्ट पॅसेज त्याच लेसनमधून आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. पॅसेज इथे दिलेला आहे. ठीक आहे. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक, स्पेसिफिक मेजरेबल, हे जे इम्पॉर्टंट पॉईंट्सचे एक्सप्लेनेशन केलं आहे. आपण A1 ॲक्टिव्हिटी बघूया. कम्प्लीट द फॉलोइंग वेब. कम्प्लीट वेबच्या रिलेटेड ॲक्च्युली A2 मध्ये ॲक्टिव्हिटी विचारली जाते, पण इथे आपण A1 मध्ये दिलेली आहे. असोसिएटेड विथ द पॅसेज अँड गिवन टायटल. म्हणजे या वेबमध्ये जे पॉईंट दिलेले आहेत, कंपोनंट्स ऑफ सक्सेस, म्हणजे सक्सेस मिळवण्याचे जे काही इम्पॉर्टंट कंपोनंट्स किंवा घटक आहेत ते तुम्हाला 4 पॉईंट्स इथे लिहायचे आहेत. सो पॅसेजमध्ये 4 पॉईंट दिलेले आहेत बघा. स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक, विजन, ड्रीम, हे जे आहे ते तुम्ही लिहू शकता. तर आन्सर इथे बघू शकता. कंपोनंट्स ऑफ सक्सेस, आयडेंटिफाईंग एरिया, टाइम बाउंड, रिअलिस्टिक, बिल्डिंग एक्सपर्ट्स, अचिवेबल, ट्रॅकिंग प्रोग्रेस, मेजरेबल, स्पेसिफिक. सो हे सगळे शब्द तुमच्या या पॅसेजमध्ये गेले ते इम्पॉर्टंट टॉप पॉईंट किंवा वर्ड काढून तुम्ही इथे लिहायचे आहेत. आता इथे तुम्हाला काय काळजी घ्यायची. यू हॅव टू ड्रॉ द वेब. जे डायग्राम दिले अशा प्रकारे डायग्राम तुम्ही देखील काढायचे आहे. ठीक आहे. पेन्सिलने लिहू नका, पेनने लिहा. याच्यामध्ये जे काही तुम्ही लिहिणार आहात, कदाचित तुम्ही ही जी डायग्राम आहे ती पेन्सिलने काढू शकता, पण आतमध्ये जे लिहिणार आहात ते तुमच्या पेननीच लिहायला पाहिजे, पेन्सिलनी नाही. नेक्स्ट A2 ॲक्टिव्हिटी आपण बघूया. एक्सप्लेन हाऊ क्वांटिफाईंग गोल्स हेल्प अस. क्वांटिफाईंग गोल्स, क्वांटिफाईंग म्हणजे काय, मेजरेबल, जे गोल आपण मोजू शकतो ते कशा प्रकारे आपल्याला हेल्प करू शकतो. आन्सर आहे क्वांटिफाईंग गोल हेल्प अस टू प्रोव्हाइड डिटेल्ड अँड एक्झॅक्ट वे टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. या लाईन्स तुमच्या पॅरेग्राफमध्ये आलेल्या आहेत. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड, इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह.
इन द गेम ऑफ फुटबॉल द प्लेयर्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅव टू बी क्लिअरली डिफाईन्ड. आता हे काय मनाने लिहिलं नाहीत, दीज लाईन्स आर इन द गिवन पॅरेग्राफ. ओके, क्वांटिफाईंग गोलच्या टॉपिकमध्ये जर तुम्ही बघितलं मेजरेबल गोल्समध्ये क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज, इथे पूर्ण या 3 लाईन्स इथे आपण एक्सप्लेन केलेल्या आहेत. सो तुम्ही ते घाबरून जायचं नाही. या टॉपिक मेजरेबल म्हणजेच क्वांटिफाईंग, जे मोजता येण्यासारखं तुमचं उद्दिष्ट असावं. नेक्स्ट जो आहे A3, क्रॉस आउट द ऑड मॅन. इथे नीट लक्षात घ्या, प्रत्येक याच्यामध्ये 4 वर्ड दिले आणि त्याच्यामध्ये एक वर्ड ऑड आहे, म्हणजे वेगळा आहे, डिफरंट आहे. आता तो डिफरंट ओळखायचा कसा? आता तुम्ही जर बघितलं A3 ॲक्टिव्हिटी ही जी वर्डच्या रिलेटेड असते, मग ते पार्ट्स ऑफ स्पीच असेल किंवा सिमिलर वर्ड्स असेल, अपोजिट वर्ड्स असेल, त्याला सिनोनिम्स किंवा अँटोनिम्स देखील म्हटलं जातं. तर अशा प्रकारे हे ग्रामरच्या रिलेटेड किंवा वर्डच्या रिलेटेड इथे ॲक्टिव्हिटी असते. अंदाजे लिहायचे ना, म्हणजे वेगळा शब्द, म्हणजे इथे 6 लेटरचा अक्षर हा शब्द आहे, मग इथे 5 लेटर्स आहे, मग ते आपण वेगळं घेऊ नाही. तर ते ग्रामर आणि वर्डच्या रिलेटेड. आता इन्व्हॉल्व, प्रोव्हाइड, इम्पॉर्टंट, क्रिएट. जर हा शब्द बघितला इन्व्हॉल्व करणे म्हणजे समाविष्ट करून घेणे, काय आहे? वर्ब आहे. प्रोव्हाइड पुरवणे, वर्ब आहे. इम्पॉर्टंट महत्त्वाचे. क्रिएट निर्माण करणे. आता हे प्रत्येक शब्द जर बघितले, हा वर्ब आहे, हा वर्ब आहे, क्रिएट वर्ब आहे, इम्पॉर्टंट हा वर्ब नाही, हा नाऊन आहे. म्हणजे इम्पॉर्टंट हा काय आहे? ऑड वर्ड आहे. तो आपण वेगळा म्हणून त्याचा आपण कट करू शकतो, त्याला वेगळा दाखवू शकतो. इम्पॉर्टंट बिकॉज इट इज ए नाऊन आहे. बाकीचे सगळे शब्द कसे आहेत? वर्ब आहे. हे थोडे लक्षात ठेवा. स्पेसिफिक, रिअलिस्टिक, डेफिनिटिव्ह, कॅपॅसिटी. जर याच्यामध्ये बघितले तर स्पेसिफिक, रिअलिस्टिक, स्पेसिफिक गोल असलं पाहिजे. गोल कसं आहे? स्पेसिफिक. आता गोलबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द स्पेसिफिक, म्हणजे हा ॲडजेक्टिव्ह आहे. स्पेसिफिक, रिअलिस्टिक, डिफेन्सिव्ह हे सगळे ॲडजेक्टिव्ह आहे. आणि कॅपॅसिटी हा फक्त शब्द कसा आहे? नाऊन आहे. म्हणून कॅपॅसिटी काय आहे? वेगळा शब्द आहे. परफॉर्मन्स, अचिव्हमेंट, अग्रेसिव्ह, प्रेसिडेंट. परफॉर्मन्स, अचिव्हमेंट, प्रेसिडेंट. आता हे सगळे शब्द जे आहेत, परफॉर्मन्स हा नाऊन आहे, अचिव्हमेंट हे नाऊन आहे, अग्रेसिव्ह असणे हा ॲडजेक्टिव्ह आहे. दिस अग्रेसिव्ह मॅनबद्दल विशेष माहिती सांगतो, ॲडजेक्टिव्ह आहे. आणि प्रेसिडेंट हा नाऊन आहे. म्हणजे हा शब्दच वेगळा आहे. काय म्हणून? ॲडजेक्टिव्ह म्हणून. इट इज अ ऑड किंवा डिफरंट वर्ड आहे. ठीक आहे. क्लिअरली, लकी, फ्रीली, एक्झॅक्टली. जर तुम्ही ऑब्झर्व केल्या सगळ्या वर्ड्सकडे, प्रत्येक शब्द हा ॲडवर्ब आहे. LY लावून ॲडवर्ब होतो मोस्ट ऑफ द टाइम. परंतु लकी हा वेगळा शब्द आहे, तो आहे नाऊन. म्हणून हा शब्द कसा आहे? वेगळा आहे. सो या प्रकारे ऑड वर्ड, कारण इथे तुम्हाला मार्क्स चुकण्याची तुमची शक्यता दाट आहे. ठीक आहे. तर तुम्हाला आता समजलं असेल. आता पुढची ॲक्टिव्हिटी बघूया. A4 जी ग्रामरच्या रिलेटेड असते. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स. नेम द टेन्स. दिलेल्या सेंटेन्सचं कोणत्या वाक्यामध्ये टेन्समध्ये. आता तुम्हाला टेन्सच्या रिलेटेड हा टॉपिक आहे. टेन्स म्हटलं की जी टोटल प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, प्रत्येकाचे 4 प्रकार माहिती पाहिजेत. त्याच्या टेन्सवरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहे. आता इट हा सब्जेक्ट आहे. मेक्स हा वर्ब आहे. वर्बला S किंवा ES लागला आणि हा पुढचा ऑब्जेक्ट घेऊ शकतो. ठीक आहे. हा वर्ब प्रेझेंट टेन्स मधला आहे. सब्जेक्ट नंतर प्रेझेंट टेन्स मला वर्ब असेल, S + V1 आणि +O असेल. हा फॉर्म्युला आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सचा. म्हणून हे सेंटेन्स कसं आहे? सिम्पल प्रेझेंट टेन्स. सेकंड म्हणजे दीज गोल्स मे ॲक्ट लाईक ए स्टेपिंग स्टोन्स. अंडरलाईन द प्रेझेंट पार्टिसिपल. मी म्हणतो प्रेझेंट पार्टिसिपल किंवा जिरण हा वर्बला ING लावतो. जसं प्लेइंग. तर याच्यामध्ये वर्बला ING लावणारा शब्द गेले स्टेपिंग. सो स्टेपिंग हा वर्ब काय आहे? प्रेझेंट पार्टिसिपल. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे A5 ॲक्टिव्हिटी, जे पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला सांगितलेलं. वाय इज इट नेसेसरी टू सेट आवर गोल्स रिअलिस्टिक. आपण जे गोल सेट करणार असतो, डिसाईड करणार असतो, आपलं उद्दिष्ट ते रिअलिस्टिक असं, म्हणजे वास्तवाशी रिलेटेड, खरं असं, उगीच इमॅजिनेटिव्ह नको. असं का? तर आन्सर सांगितलेलं आहे. आपण या प्रकारे आन्सर लिहू शकतो. इट इज इम्पॉर्टंट टू सेट गोल्स दॅट मॅच आवर करंट स्किल. आपल्या जे आपल्याकडे स्किल आहे त्याच्या बेसवरती असं. वी नीड टू बी स्किल्ड इन व्हॉट वी चूज टू डू. आवर अप्रोच टू आवर गोल्स शुड बी रिअलिस्टिक अँड पॉझिटिव्ह. वी मस्ट वर्क हार्ड अँड नो हाऊ अँड वेन वी कॅन रीच आवर गोल्स. सो इन दिस वे वी कॅन राईट आन्सर. नाव द लास्ट पॅरेग्राफ ऑर द पॅसेज. रीड द फॉलोइंग पॅसेज. आता पॅसेज दिलेला आहे, तो पॅसेज केअरफुली तुम्ही रीड करा. तुमच्या बुकमध्ये किंवा इथे रीड करू शकता व्हिडिओ पॉज करून. आणि या पॅसेजवरती आपण क्वेश्चन
ॲक्टिव्हिटीज बघूया. A1 फिल इन द ब्लँक्स. ठीक आहे. डॅश डॅश इज अ वॉक इन द डार्क. आता हे सेंटेन्स तुमच्या पॅसेजमध्ये असणार आहे आणि तुम्ही सहजपणे तुम्हाला ते सेंटेन्सचा आन्सर तुम्ही मिळवू शकतो. ठीक आहे. तर काय, सक्सेस इज अ वॉक इन द डार्क दिलं. मेन कोणता वर्ड आपल्याला फिलअप करायचा आहे, सक्सेस. हे सेंटेन्स भेटेल, त्याच्या अगोदर शब्द तुम्हाला हा भेटेल. फिल इन द फुल स्टॉपपर्यंत लिहायचं. सक्सेस इज अ वॉक इन. डॅश डॅश वी कांट गेट एनिथिंग आउट. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. सो सहजपणे हे सेंटेन्सेस आपल्याला याच्यामध्ये पॅसेजमध्ये भेटतील आणि त्याचा आन्सर आपण शोधून लिहू शकतो. आपल्याकडे वेळ नाही पूर्ण डिटेलमध्ये शोधायला, त्यामुळे आपण थोडीशी घाई करीत आहोत ते. ठीक आहे. थर्ड सेंटेन्स, लाईफ इज समथिंग दॅट लाईक डॅश डॅश. आन्सर काय, लाईफ इज समथिंग लाईक ट्रम्पेट. हे सेंटेन्स इथे गेलेलं आहे. ट्रम्पेट त्याच्यामध्ये वाक्य आहे बघा. आय थिंक नो, आता ते भेटत नाही आहे. अँड द लास्ट वन, डॅश डॅश वी नो हाऊ टू गो अबाउट इट. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. सो A1 ॲक्टिव्हिटी फिल इन द ब्लँक्स खूप इझी असते. सहजपणे तुम्हाला इथे आन्सर फाइंड आउट करून ते फक्त तुम्हाला इथे फाइंड आउट करायचं आहे पॅसेजमध्ये ते वर्ड्स आणि ते फिलअप करायचे. ठीक आहे. A2 ॲक्टिव्हिटी आहे कम्प्लीट द वेब. तर बघूया, डॅश डॅश व्हॅल्युएबल्स दॅट स्पार्क्स ऑफ इमॅजिनेशन. तर इथे आपण बघू शकता, इथे विजन, विशेस, इंटेन्शन अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल्स. हे सगळे व्हॅल्युएबल्स आहेत. विजन, विशेस, इंटेन्शन दॅट दे स्पार्क्स ऑल इमॅजिनेशन अँड एनकरेज. आता इथे इम्पॉर्टंट आपलं हे वर्ड्स त्या डायग्राममध्ये फिलअप करायचे. तर अशा प्रकारे तुम्ही डायग्राम काढून म्हणजे आकृती काढून तुम्ही आन्सर लिहू शकता. इंटेन्शन, ड्रीम्स, विशेष अँड विजन. ठीक आहे. A3 ॲक्टिव्हिटी, राईट अँटोनिम्स. अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स. रॉंग तर लिहू शकता राईट, पण स्पेलिंग नीट लक्ष लिहा. रॉंग, राईट. देन डिक्रीज कमी होणे, इन्क्रीज वाढणे, डिस्करेज म्हणजे आपला आत्मविश्वास कमी होणे, धैर्य खचणे, एनकरेज प्रोत्साहन देणे, लाईट उजेड, डार्क काळोख या अर्थाने. A4 ॲक्टिव्हिटी आहे तुमच्या ग्रामरच्या रिलेटेड. वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेज, अंडरलाईन द इन्फिनेटिव्ह. कारण या लेसनमध्ये इन्फिनेटिव्ह, प्रेझेंट पार्टिसिपल आणि टेन्स हे 3 ग्रामरचे टॉपिक इम्पॉर्टंट गेलेले आहेत. त्याची तुम्ही तयारी करा. आता या लेसनवरती मी सेपरेट ग्रामर कोणकोणते याच्यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे. तर इन्फिनेटिव्ह तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे टू ब्रिंग हे याच्यामध्ये इन्फिनेटिव्ह आहे. द नेक्स्ट स्टेप्स शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट क्रॅक, शुडंट इट. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. शुड इट, डोंट इट, शुडंट इट. तर याच्यामध्ये बघायचं या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब शुड आला, शुड पॉझिटिव्ह आहे, त्याचा निगेटिव्ह शुडंट होईल आणि द नेक्स्ट स्टेपसाठी आपण इट घेऊ शकतो. तर ऑप्शन शुडंट इट हे तुमचं करेक्ट ऑप्शन असणार, शुडंट इट. सो या प्रकारे लिहू शकतो. A5 4 क्वालिटीज ऑफ सक्सेसफुल पर्सन. यशस्वी व्यक्तीचं 4 क्वालिटीज तुम्ही ते लिहायचे. फक्त 1 2 3 4 असे क्वालिटी लिहू नका, त्याचे सेंटेन्स बनवा म्हणजे ते तुम्हाला 2 मार्क्ससाठी असतात. अ सक्सेसफुल पर्सन ड्रीम्स हाय अँड वर्क्स हार्ड अँड टू अचीव हिज ड्रीम. अशा प्रकारे. सेकंड, ही डेडिकेट्स हिज लाईफ टू अचीव हिज गोल्स. थर्ड, ही ऑलवेज थिंक्स पॉझिटिव्हली अँड वर्क्स विथ विजन. ही कीप्स ऑन ट्राईंग इवन इफ ही फेसेस अप्स अँड डाऊन्स इन हिज लाईफ. हिज ऑर हिज दोन्हीपैकी एक वर्ड आपण इथे यूज करू शकतो. या प्रकारे फक्त वर्ड लिहिण्यापेक्षा सेंटेन्स बनवलं तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स किंवा आउट ऑफ मार्क्स इथे मिळू शकतात. त्यानंतर याच टेस्ट पेपरवरती जो क्वेश्चन नंबर 4 आहे तो रायटिंग स्किलच्या रिलेटेड किंवा या टॉपिकमध्ये कोणत्या रायटिंग स्किलवरती विचारला जाऊ शकतो ते म्हणजे स्पीच रायटिंगवरती क्वेश्चन आहे. यू आर गोइंग टू पार्टिसिपेट इन इंटर स्कूल इलोकेशन कॉम्पिटिशन. आंतरशालेय भाषण स्पर्धेमध्ये तुम्ही आता पार्टिसिपेट होणार आहात, सहभागी होणार आहात. द सब्जेक्ट गिवन टू यू, हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. लाईफमध्ये सक्सेस कशा प्रकारे अचीव करावा हा विषय आहे आणि तुम्हाला त्या विषयाचे रिलेटेड काही पॉईंट दिलेले असतात आणि त्या पॉईंट्सच्या आधारे तुम्हाला स्पीच तयार करायचं. आता स्पीच रायटिंग हे तुमच्या रायटिंग स्किलमध्ये जे तुम्हाला डायलॉग रायटिंग आहे, डायलॉग रायटिंगला ऑप्शन म्हणून स्पीच रायटिंग असतो. स्पीच रायटिंगसुद्धा तुम्ही ते लिहू शकता. ठीक आहे. ड्राफ्ट स्पीच टू प्रेझेंट इट इन द competition. So how to achieve success in life? Your points are given: setting goals, planning, knowledge and information, confidence, hard work, perseverance, never give up attitudes, sacrifice, passion, following example, successful people, dedication, proper guidance. So these are the points. Now let's see how to write a speech. Speech लिहिताना first of all you have to give the title,
तुमच्या स्पीचला तुम्ही नाव द्यायचं आहे. तिचे दिलेलं आपण हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. हे कुठे नाव द्यायचं, मनाने द्यायचं काय, तर तुम्हाला जो मेन पॉईंट ज्या टॉपिकवरती बोलायचं तो टॉपिक तुम्ही ॲज ए टायटल म्हणून ते लिहू शकता, हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. आता बिगिनिंग तुम्ही या प्रकारे करू, रिस्पेक्टेड चेअरपर्सन और रिस्पेक्टेड गेस्ट किंवा डिअर गेस्ट, डिअर चेअरपर्सन किंवा प्रमुख पाहुणे आपण जसं बोलतो, डिअर चेअरपर्सन, हेडमास्टर, टीचर्स अँड माय फ्रेंड्स, अशा प्रकारे सुरुवात करू शकता. टुडे आय विल टॉक अबाउट हाऊ टू बी सक्सेसफुल इन लाईफ. Please listen carefully. Success is important for everyone. We all want to be successful. There is saying success is a journey, not a destination. This means that success is something we keep working on. When we look at successful people, we see this is true. Everyone wants to be rich and successful. To reach our goals, we need to follow some steps. First, we need to set a clear goal and make a plan. We must follow this plan properly. To be very successful, we need to confidence, patience, knowledge, perseverance, and hard work. We shouldn't waste time because time is valuable. We shouldn't compare ourselves to others. Always think positively and never give up. Many people fail because they don't realize how close they are to success when they quit. Okay, we should follow the example of successful people. For example, Dhirubhai Ambani was a poor but worked hard and never gave up. He became one of the richest industrialists in the world. This shows that with hope and effort, success is possible. There is a saying, successful people do not do different things. They do things differently. या प्रकारची वाक्याची प्रोव्हर्ब्स, इम्पॉर्टंट प्रोव्हर्ब्स किंवा इम्पॉर्टंट थॉट्स तुम्ही मध्ये ते इन्व्हर्टेड कॉमामध्ये तुम्ही या प्रकारे लिहू शकता. सो वर्क हार्ड कंटिन्युअसली. गॉड्स ब्लेसिंग आर ऑलवेज विथ यू. थँक्यू फॉर लिसनिंग. फॉर जय हिंद, जय भारत लिहू शकता. आता इथे मुलांचा जो क्वेश्चन असतो की सर किती ओळी लिहायच्यात, तर इथे तुम्हाला तुमच्याकडून अपेक्षा असे 150 to 200 वर्ड्समध्ये तुमचं स्पीच किंवा कुठलंही रायटिंग सीन कंप्लीट होलं. 150 ते 200 शब्दामध्ये, तर नियर अबाउट ते 15 ते 20 ओळी, तुमच्या 20 ओळीपर्यंत तुमचा एक रायटिंग स्किलचा टॉपिक कव्हर अप व्हायला पाहिजे. ठीक आहे. सो या प्रकारे टुडे वी हॅव सीन अ इम्पॉर्टंट टेस्ट पेपर ऑन द टॉपिक ऑफ बी स्मार्ट. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अशाच एक इम्पॉर्टंट टॉपिकवरती पुढच्या लेसनवरती आपण टेस्ट पेपर बनवणार हो. आणि याची जर तुम्हाला हे सगळे क्वेश्चन्स तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या. PDF-साठी तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल. तिथे जाऊन तुम्ही त्या साईटला व्हिजिट दिला तर तुम्ही PDF डाउनलोड करून तुम्ही काय करू शकता, त्याचे क्वेश्चन आन्सर तुमच्या नोटबुकमध्ये लिहू शकता. सो विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.